मंडळी, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, हे वाक्य आज महाराष्ट्र प्रत्यक्ष अनुभवतोय। नाशिकच्या भोंदू अशोक खरातनं बड्या बड्या राजकीय नेत्यांना, भल्या भल्या सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या पायावर झुकवलंय। प्रश्न हा आहे की त्यांना झुकवलं की हे जाऊन झुकलेत। पण जेव्हा बडे नेते, उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगपती, सेलिब्रिटी एका विकृत भोंदूच्या चरणावर आडवे होतात, तेव्हा आपली व्यवस्था सुद्धा आडवी झालेली असते। कारण त्याच्या भक्तीत आंधळा झालेल्यांनी स्वार्थासाठी आपली व्यवस्थाही त्याच्या पायावर नेऊन ठेवलेली असते। म्हणून त्या भोंदूची बाग फुलवण्यासाठी मंत्रिमंडळ निर्णय घेतं। बघा काय काय घडलंय एका भोंदूसाठी या महाराष्ट्रात। दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी काढून त्याच्या बागेला देण्यासाठी इथं GR काढला गेला, तेव्हा व्यवस्थेचा तो पराभव होता। नेते नतमस्तक होतात हे पाहून मग मागे मागे अधिकारी सुद्धा मलईदार जागा मिळवण्यासाठी, त्या पटकावण्यासाठी त्या भोंदूच्या पायावर लोटांगण घालतात। सरकारी यंत्रणेतील लोक त्याच्या मालमत्तेत अक्षरशः भागीदार होतात, पार्टनर। महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेतले पदाधिकारी त्याला वाचवण्यासाठी आपल्या अधिकाराचा, मायेचा पदर धरतात। तेव्हा प्रश्न पडतो की तो खरंच ताकदवान होता की आपली व्यवस्था कमजोर आणि कमकुवत होती? खरं सांगू, त्याला हात कळतच नव्हता। त्याला इथल्या व्यवस्थेची बरोबर नाडी कळली होती। इथल्या व्यवस्थेतल्या लोकांना कशाची भीती आहे त्याची नाडी, ह्यांच्या लोभाची नाडी त्यानं बरोबर पकडली होती। त्यातून त्यानं 1,500 कोटींची माया जमवली हो। 1,500 कोटींची माया कशाला म्हणतात? आयुष्यभर कष्ट करून खपलेला साधा माणूस कोटीचं तोंड बघू शकत नाही, पण यानं हजारो कोटी रुपये कसे कमवले असतील? कारण व्यवस्थेतले अनेक लोक विकले गेले, संस्था वाकवल्या गेल्या आणि कितीतरी वेळा नैतिकता गप्प बसली। हे सगळं आता या चौकशीतून समोर येऊ लागलंय आणि हे सगळं जे समोरून ऐकायला मिळतंय, मुंग्या येत आहेत लोकांच्या डोक्याला। पण या सगळ्यात घाणेरडा, संतापजनक प्रकार काय माहितीये? महिलांचं झालेलं शोषण। एक नाही, अनेक महिला याच्या वासनेच्या बळी ठरल्या। आधी दैवी शक्तीचा धाक दाखवायचा, गुंगीची औषधं आणि त्यानंतर अत्याचार। हे फक्त गुन्हेगारी नाहीये, हा विश्वासघात आहे। आणि ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रात हे सगळं घडतंय याचा अधिक वाईट वाटतंय। खरं तर आपण पुरोगामी विचारांचे आहोत, फार पुढारलेले म्हणून जे टिमकी मारतो ना, किंवा जे स्वतःची पाठ थुकटून घेतो, हीच खरी अंधश्रद्धा वाटायला लागली। जिथं संतांनी आपल्याला विवेक, समता आणि सत्याचा मार्ग दाखवला, तिथं एका बाजूला AI ची समिट होते आणि दुसऱ्या बाजूला हा बोंदूंचा बाजार भरतो। हे आपलं वास्तव आहे। सुशिक्षित लोक त्यात गिराईक बनतात, ही कसली शोकांतिका। प्रश्न फक्त अशोक खरातचा नाहीये, प्रश्न त्या प्रत्येक नेत्याचा आहे, प्रत्येक अधिकाऱ्याचा आहे, प्रभावशाली प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्याने त्याला वाढवलं, त्याचं हे प्रस्थ जे वाढवलं ना, त्या सगळ्यांना आहे। प्रश्न त्या मानसिकतेचा आहे जी अजून सुद्धा चमत्कार शोधतीये। अशा वेळी भोंदूंना तर प्रश्न विचारूच, पण त्यांना उभं करणाऱ्या व्यवस्थेलाही आज जाब विचारावा लागेल। म्हणून आजचा हा बडे मुद्दे आहे की का इथल्या व्यवस्थेला कुठल्या तरी भोंदूच्या पायावर जाऊन लोटांगण घालावं लागतं। पण बघा, आज विधान भवनात सुद्धा या सगळ्याचे पडसाद उमटले। सभागृहात जाब विचारला गेला। या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी योगेश चिल्ले, मनसेचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। स्वागत आहे तुमचंही। शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितराव, तुमचंही स्वागत आहे। माजी सनदी अधिकारी, माजी IAS अधिकारी महेश झगडे सर आज आपल्या सोबत आहेत। सर, तुमचंही स्वागत आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत। ताई, तुमचंही स्वागत आहे। आज पॅनल खूप मोठा आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की आपली मतं आपण लवकर मांडूया आणि मग मी सगळ्या या चर्चेवरती
पुन्हा दुसऱ्या राऊंडमध्ये येईन तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बोलण्याची मला संधी द्यायची आहे. पण मी चर्चेची सुरुवात करणार आहे ती महेश झगडे सरांपासून. ते एका कारणासाठी मला जाणून घ्यायचं, समजून घ्यायचं आहे. महेश सर, एखादा जादू करणारा जादूगार असेल, हातचालाकी करणारा असेल, आपल्या असतात आपल्या आजूबाजूला, तो रस्त्यावरती करतो, हातचालाकीनं पोट भरत असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण असा एक हातचालाकी करणारा, गंडवणारा कोणीतरी 1,500 कोटीचा जेव्हा मालक बनतो, तो मालक बनतो की बनवला जातो, आणि बनतो तर कसा बनतो? आणि आज या प्रकरणानं त्या भोंदूची तर शाळा आपण घेतोयच, त्याला काय ते करू, पण त्याला उभं करणारी व्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे का? मला हे तुमच्याकडून समजून घ्यायचंय. विलाजी, अतिशय महत्वाच्या प्रश्नाला तुम्ही हात घातलेला आहे. आणि महाराष्ट्र खरं म्हणजे की आता यामध्ये अतिशय विदारक मनस्थिती आहे की असा प्रकार त्या राज्यामध्ये कसा घडू शकतो. प्रश्न असा आहे की आपण हे घडतो का, हे असं घडलं जातं, हे आपण घडवतो आहोत, हे कॉन्शियसली घडवतो आहोत. आणि मी जबाबदारीने बोलतोय, कारण हे घडू नये म्हणून व्यवस्था आहे. आणि ही जर व्यवस्था जर चाललेली नाही म्हणून मग असं घडतं. व्यवस्था काय आहे की अशा चुकीच्या गोष्टी की सामान्य माणसाला कुठेतरी फसवण्यात येते, आणि हे फसवणूकच आहे. हे काय साधा जादू, तुमचा जादूचा खेळ नाहीये की रस्त्यावरती मांडलेला. हे एक मोठं भयानक भयावह असं प्रकरण आहे. आणि हे काय आज सुरू झालेलं नाही, 10-15 वर्षापासून ते सुरू आहे. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याकडे तर ठीक आहे की तुमचा हा काय जादूटोणाविरोधी कायदा आहेच आहे, त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ती होते की नाही हे बघण्याची जबाबदारी ही त्या संबंधित सचिवांची आहे. त्या सचिवांना खरं विचारलं पाहिजे की तुम्ही झोपा काढतात का राज्यामध्ये, की या पद्धतीने असं जर होत असेल तर तुमचा उपयोग काय आहे? मग का तुम्ही फक्त खुर्च्या उभवतात आहात? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्याकडे राज्यामध्ये जे चाललेलं आहे ते व्यवस्थितच चाललेलं आहे का? आपण सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये त्यांना संरक्षण देतो आहोत का? यासाठी व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था अशी आहे, जर काही चुकीचं होत असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे SID नावाचा एक विभाग असतो, पोलिसांचा गुप्त वार्ता विभाग. आणि मी ज्यावेळेस गृह विभागामध्ये ज्युनियर असताना होतो, त्या गृह विभागामध्ये ही ब्रँच मी हँडल केलेली आहे. दररोज संध्याकाळी राज्यामध्ये जे काय झालं चुकीचं किंवा बरोबर झालं असेल त्याचे खरं म्हणजे की सगळा नोट यायची आणि तो नेट गृह विभागामध्ये तपासली जायची. आणि हाच गृह विभागामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जे गुप्त वार्ता आयुक्त असतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतात, ऍडिशनल DG लेवलचे असतात, ते दररोज सकाळी त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या होम मिनिस्टर साहेबांना जाऊन सांगायचं असतं की साहेब राज्यामध्ये असं असं चाललेलं आहे, ही परिस्थिती आहे. आता दुसरी गोष्ट अशी हे झाली एक व्हर्टिकल. दुसरा व्हर्टिकल असा आहे की तो जिल्हाधिकारी जो असतो, जिल्हाधिकारी नुसता जिल्हाधिकारीच नसतो, तो जिल्हा दंडाधिकारी पण असतो. त्यामुळे त्याचं त्याच्या जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर कशी आहे, शांतता आहे की नाही, काही चुकीचं घडतंय का, हे त्यांनी समजावून घेतलं पाहिजे. दुर्दैवाने असं झालंय की आपल्या राज्यामध्ये फक्त जिल्हाधिकारी राहिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी किंवा त्यांचं लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये किंवा अशा शांततेच्या बाबतीत त्यांचं लक्ष अजिबात राहिलेलं नाहीये. त्यावेळेस जिल्हाधिकारी होतो त्यावेळेस या SIDच्या लोकांना आठवड्यातून त्यांना बोलवायचं आणि विचारायचं काय चाललेलं आहे, आणि तुम्ही माहिती घ्यायची असतात. अशाच माहितीवरून मला नाशिक जिल्ह्यामध्ये जे पर्शीवाले बाबा होते, सगळ्यांना माहिती असेल नाशिक लोकांना, त्यांच्यावरती ज्यावेळेस मी कारवाई सुरू केली त्यावेळेस डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी येऊन त्याचं माझ्यावर अभिनंदन केलं होतं. त्यामुळे राज्यामध्ये खरं म्हणजे की आपण फक्त हे पोस्टमार्टेम करतो आहोत का, की आता जी चर्चा राज्य शासन किंवा काम करतायत ते आपण प्रिव्हेंट का करत नाही? ज्या महिला भगिनींनी जे त्रास सहन केलेला आहे किंवा जे आता काही घडलेलं आहे, संसार उद्ध्वस्त होत आहेत, हे आपण थांबवू शकलो असतो का? तसे थांबवण्याची व्यवस्था आहेच, पण ती आता मोडकळीच निघालेली आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्राने ही व्यवस्था केवळ पोस्टमार्टेम करून नंतर काहीतरी कोणाला त्यांना शिक्षा होईलच, शिक्षा झालीच पाहिजे, पण हे जे त्रास झालेला आहे, हे ज्या पद्धतीने घडलेलं आहे ते आपण, आणि आजही खरं म्हणजे की विलासजी आपण मला सांगा की 15 दिवसापूर्वी आपल्याला माहित तरी होतं का? हे चालू होतं सरेराम, बाहेर अडलं म्हणून झालेलं आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रामध्ये असं घडत नाही का? घडत असेल मग ही यंत्रणा काय करते? आपल्याकडे मागे असं जळगावमध्ये असंच सेक्स स्कॅन्डल झालं होतं, बीड जिल्ह्यामध्ये अनेक भयानक प्रकार झाले आणि नंतर एक वेळेस ते बाहेर पडले. मला वाटतं की कुठेतरी ही प्रशासकीय यंत्रणा, राजकीय लोकांना मी याच्यामध्ये दोष देत नाही, कारण ते दैनंदिनरित्या तिथे नसतात. ज्यावेळेस राजकीय लोक तिथे जाऊन भेट देत असतील, थोडीशी त्यांना स्ट्रेंथ मिळत असेल, पण जरी स्ट्रेंथ मिळाली असली राजकीय लोकांमुळे, तर प्रशासकीय यंत्रणे खरं म्हणजे की तिथे ठामपणे हे केलं पाहिजे की काय चाललेलं आहे. जर त्याच्यामध्ये वरून जर काही त्यांना सपोर्ट जर झाला तर तुम्ही खरं बाहेर सांगितलं पाहिजे की सपोर्ट चुकीचा आहे. पण हे प्रशासकीय यंत्रणेचं अपयश आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे. आणि आपण जी एकेकाळी महाराष्ट्राची प्रशासनिक व्यवस्था ही देश पातळीवरती सगळ्यात जास्त प्रगल्भ व्यवस्था म्हणत होतो, ती व्यवस्था आता राहिलेली नाही आणि असे प्रकार आता वाढत जातील. सर, याच्यातली एक गोष्ट म्हणजे आज खरं तर आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल बोलूया.
केवळ जाऊन तिथं पाया पडला हा भाग वेगळा आहे. समजा कदाचित कोणीतरी सांगण्यावरून काहीतरी असेल आणि ते केलं. जेव्हा थेट संपत्तीमध्ये भागीदार अधिकारी बनतात ना, थेट संपत्तीमध्ये त्याच्या भागीदार बनतात, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये ते मिळून एकत्र करतात ना, माझं म्हणणं आहे की त्या लोकांना तशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांच्यावरती. विलासजी, हा मी माझा एक भाग मी सांगितला. दुसरा भाग आता तो अतिशय भयानक आहे. हा, म्हणजे तुमचं कदाचित एखादं दुर्लक्ष झालं किंवा मग तुम्ही तुमच्या कर्तव्य तुम्ही पार पडला विचारू शकतो, पण ज्या वेळेस तुम्ही अशा महाभयानक व्यक्तीबरोबर असे संपत्ती किंवा व्यवहार ठेवता किंवा जवळ ठेवता, हे प्रशासनाचे भाग असू नयेत. आणि तातडीने खरं म्हणजे अशी जर कीड लागलेली प्रशासकीय व्यवस्था असेल तर राज्याला खरं म्हणजे की भयानक असं वाईट परिस्थिती येणार आहे. मी कालच 2-4 दिवसापासून मी माझ्या समाजपत्रावर लिहितोय की जे राजकीय लोक याच्यामध्ये हे आहेत ते या लोकशाहीचा भाग असू नयेत. जे खराच्या बरोबर दिसत आहेत ते लोकशाहीचा भाग असू नयेत, आणि जे अधिकारी लोक आहेत ते खरं म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेमधून बाहेर फेकले गेले पाहिजेत. आणि तसं जर केलं नाही तर मग प्रशासकीय व्यवस्था पुन्हा निर्डावली जाईल आणि मग पुन्हा असेच खरात निर्माण होतील आणि आपण खरं काहीच आहे. करू इस शकत देश में कुछ नहीं हो सकता हे जे लोकांच्या मनात बिंबत चाललंय ना, ते तोडणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणूनच मला आता सगळ्या पाहुण्यांकडे जायचं आहे. सर, खूप धन्यवाद. तुम्ही पहिली ओपनिंग रिमार्क मला तुमचं हवं होतं. डॉक्टर राजू वाघमारे, तुमचे काही नेत्यांचे फोटो आहेत, पण त्याच्यातले एक नेते जे आहेत ते वारंवार त्यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांचं नाव मी घेतो, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, केसरकर. केसरकरांना तो बेनिफिट ऑफ डाऊट देता येणार नाही की केसरकरांना त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हतं किंवा काय आहे. अनेक गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि ह्या त्या. पण अशा परिस्थितीमध्ये पक्ष म्हणून अशा व्यक्तीला तुम्ही काय जाब विचारला का? तुम्ही विचारणार आहात का? आणि तुम्ही पण काही देणं लागता की नाहीये? कसं आहे विलासजी, की पक्ष म्हणून, शासकीय अधिकारी म्हणून, राजकीय नेते म्हणून हा जबाब जो आहे ना, हा समाज म्हणून आपण एकमेकाला विचारणार आहोत की नाही. या देशाची संस्कृती बाबांची आहे, संतांची आहे, तुकाराम महाराजांची आहे, नामदेवांची आहे. याच्यामध्ये आम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून खरात सारखे भोंदू बाबा जन्माला आले आणि आम्ही गेल्यानंतर पण जन्माला येणार आहेत. आणि त्या भोंदू बाबांचं जोपर्यंत बाबा पकडल्या जात नाही, जोपर्यंत त्या बाबाचे काळे कारनामे बाहेर येत नाही, तोपर्यंत बाबा संत असतो. आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संत असते, या संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या या हिंदू संस्कृतीमध्ये आणि इतर धर्मियांच्या संस्कृतीमध्ये, की जिथे देव, संत, युगपुरुष यांची पूजा केली जाते, यांना त्या पद्धतीनं सन्मान दिला जातो, त्या समाजामध्ये जोपर्यंत ही माणसं पकडली जात नाही तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहतो. आणि मग जोपर्यंत तो ज्यावेळी संत आहे त्यावेळी त्याला जे लोक भेटतात, जे लोक त्याच्याबरोबर फोटो काढतात, जे सरकारी अधिकारी तिकडे जातात, कारण तो संत असतो. तो ज्यावेळी पकडला जातो त्यावेळी तुम्ही आम्ही सगळे जागे होतो. सर, पण एक डॉक्टर सामान्य माणसाने म्हटलं तर हे एक ठीक आहे की बाबा आम्हाला काही माहितीच नव्हतं. पण राजकीय नेते तर कुठल्याही कुणाच्या बाजूला उभं राहताना 10 वेळा विचार करतात, कुणाला गुरु करून घेत असता. मला सांगा, जेव्हा एखाद्याबद्दल आरोप आले, फोन करून दबाव टाकण्याची हिंमत, हे इतकं साळसूदपणा घ्यायची आवश्यकता आहे? इतकं साळसूदपणा घेता येईल? मला पूर्ण बोलू द्या ना. हा, बोला. आता जे झगडे साहेबांनी जे सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी अशा गोष्टी घडत असतात त्यावेळी त्याची तपासणी होणं गरजेचं आहे, की हा बुवा, हा बाबा, हा संत, हा खरा आहे की खोटा आहे, हा काय करतो, याची पडताळणी करणं हे योग्य आहे. आणि ते कोण करणार? जबाबदारी कोणाची आहे? सामान्य माणसानं करायचं ते कोणी करायचं? ही जबाबदारी सरकारची आहे, ही जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. आणि ती होत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की जोपर्यंत पकडला जात नाही, आसाराम बापू घ्या, अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देईन की जोपर्यंत ते पकडले जात नाही तोपर्यंत ते सगळ्यात मोठे संत होते, थोर संत होते. पकडले गेल्यानंतर सगळेजण त्याच्या बोलतात
की अरे हा तर गोंधळ होता. पण जे झगडे साहेबांनी सांगितलं की हे कधी करू शकतो आपण किमान माफी त्याची तरी मागा, मी तपासणी- चुकलो म्हणून. माफी तरी मागायला हवी ना, मी चुकलो बाबा, मला कळलं नाही. मी एवढं ज्ञान देतो सगळ्या समाजाला, पण मला कळलं नाही एवढा विकृत होता, आणि या विकृताच्या विरोधात आम्ही भूमिका घेऊ म्हणायला तर हवं ना राजकीय नेत्यांनी, चुकलं तर समजा. विकृताच्या भूमिका सरकारने भूमिका घेतली आहे, SIT नेमली आहे, त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याला जेवढे व्हिडिओ असतील, जेवढ्या महिला असतील, त्या प्रत्येकाच्या बलात्काराच्या गुन्ह्यात प्रत्येक जे कलम लावता येईल ते ठीक आहे. लावून ठीक आहे. याला आपल्याला आयुष्यभरासाठी, हे जोपर्यंत समाजामध्ये याचं उदाहरण देणार नाही आपण, की अशा पद्धतीने जो वागतो, ठीक आहे. ठीक आहे. मला समाजाची मला बाकी खेळतो, पाहुण्यांकडे पण जायचं. सुनील माने आपल्या सोबत आहेत. तुमच्या सरकारच्या काळामध्ये या भोंदूसाठी एक सरकार मंत्रिमंडळाने जी आर काढला सर. तुम्ही तर साधारणपणे असं म्हणता की आमचा वैचारिक दृष्ट्या आम्ही अशा लोकांच्या नादी लागत नाहीये, आणि तशी मांडणी करणारे अनेक नेते तुमच्याकडे आहेत. त्यांचे फोटो फिरतायत. अनेक वर्ष तुमच्या पक्षातले लोक अशा लोकांच्या नादी लागलेले होते. आता वेगळे झालाय सर म्हणून भाग वेगळा, पण तुमच्या सुद्धा पक्षावरती या सगळ्याचे शिंतोडे आलेले आहेत. जे पाण्याचं नियोजन करणारं खातं आहे ते तुमच्याकडे होतं, तुम्ही त्याची बाग फुलवायला दिलं, अशा प्रकारचा आरोप होतोय. अशा परिस्थितीमध्ये तुमची जबाबदारी नव्हती का हे सगळं तपासण्याची? हा भोंदू आहे की कोण आहे? विलासजी, त्यावेळी काय कागद फिरली, कुणी विनंती केली? नॉर्मली ह्या जिल्हाधिकारी, पाणी पुरवठा विभाग, जलसंपदाचे खालचे अधिकारी, जिल्ह्याचे अधिकारी यांच्या प्रोसेस मधनं होणारी गोष्ट आहे. या उपरही मी सांगतो की या संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांची चौकशी केली पाहिजे. त्या GR संदर्भात जर काय हा भोंदू आहे, हा महिलांवर अत्याचार करतो, लोकांना फसवतो, गडगड संपत्ती लोकांना फसवणूक करून मिळवली, असं कळूनही जर कोणी केलं असेल तर त्याच्यावर उचित कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीचे आम्ही होतो. नंबर 1. नंबर 2, आता जे आपलं प्रतिपादन चालू होतं डॉक्टर वाघमारे साहेबांचं, मला असं दुःखाने म्हणायला लागेल, शासनात आहेत ते आता. विलासजी, 2013 मध्ये आपण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची जी काही अतिशय विक्षिप्त आणि मानसिक रुग्ण असलेल्या लोकांनी हत्या केली, त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा राज्यात संमत केला. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो 2005-6 मी विधानसभेत त्यावेळी वार्तांकन करायचो, त्यावेळी विधान परिषदेत हा कायदा आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज मी त्यावर बोललोय. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी झगडे साहेब आता आहेत, ते GADचे पण सेक्रेटरी होते. जे नियम आखून द्यायचे असतात, पोलिसांना जी रचना तयार करून द्यायची असते, ती आता 10 वर्षानंतरही तयार झालेली नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, मी आता तुम्हाला फक्त वायडर स्पेक्ट्रम मध्ये घेऊन जायला पाहिजे हा विषय याच्यासाठी. दिल्लीवरून उत्तर भारतात नाही असे बोगस साधू संत येतात की जे तुम्हाला काहीतरी प्रसाद देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. तिथंही आपण ख्रिश्चन समुदायातल्या काही लोकांवर टीका करतो की त्यांनी औषध दिलं, लोक तडफडायसारखी काहीतरी करतात. आपल्या भोंदू हिंदी पट्ट्यातल्या लोकांनी जे रामकथा सांगतात आणि 1 कोटी रुपये घेऊन जातात, तेही येऊन हाच उद्योग करतायत. याचा अर्थ असा आहे की नियमच करायचे नाहीत, या लोकांना मोकळं रान द्यायचं. आपण भारतीय राज्यघटनेत मान्य केलंय की संविधानाचा उद्देश हा विज्ञाननिष्ठ समाज करायचा आहे. ज्या AI समिटचा तुम्ही उल्लेख केला, मी दिल्लीच्या AI समिट मध्ये होतो, मी चायनातलं AI पाहिलंय. आपण का जाऊ शकत नाही, ह्या भोंदूंच्या कारणात का आपण अडकून पडतो? याचं कारण असं आहे की विज्ञाननिष्ठ समाज तयार करायचाच नाही अशी एक मोठी व्यवस्था या देशात आहे. आता ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे, आता तुम्हाला माहितीये की SIT आता स्थापन केली, पण अनेक, जसं झगडे साहेबांनी सांगितलं, SIT अनेक यंत्रणा आहेत. पोलिसांना माहित नव्हतं का अहिल्यानगरच्या? तर त्यांना विचारलं आपण इन्फॉर्मली, तर त्यांना माहित होतं. आता आमचे अनेक त्यातले सहकारी मित्र त्याच्यात त्यांच्या फोटोमध्ये दिसत आहेत, ते अतिशय लांछनास्पद बाब आहे. मी आता आज दुसऱ्या गोष्टीने बोललो की हा फक्त तेवढ्या पुरता मुद्दा नाहीये, हे एक कार्टेल आहे. हे अशा पद्धतीने काम करण्याची सगळ्या राज्यात सिस्टीम आहे. त्या भोंदू बाबांच्या संदर्भातली एक यादी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांना दिली. करा ना, सरकारला, जर सरकारमध्ये मनगटात ताकद आहे. मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्ही ह्याला सोडणार नाही, आम्ही त्याला सोडणार नाही. अरे आधीच धरलं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींची व्यवहार सगळी तपासणी करायला तुमच्याकडे यंत्रणा आहे, त्या यंत्रणेतनंच हे सगळी कामं केली पाहिजेत. मी विचारतो एकच मुद्दा मी सांगतो, हे जे कार्टेल माझ्याकडे माहिती होतं, आपला आकडा फक्त करेक्ट करतो, तो 2000 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 50 पैशाचा चिंचोका यांनी 1 लाख रुपयाला विकला. इतकी
मला शब्द वापरायला हवा, ही बावळट जनतेला, ती जी काय सगळे भक्त मंडळी आहेत ती बावळट स्वरूपाची आहे. ह्याच्यानंतर जे काय कार्टेल यांनी केलंय, महिलांवरचे अत्याचार, जमीन, पैशांचा व्यवहार, हे सगळं जे एप्स्टीनने अमेरिकेत केलं, लोकांचे व्हिडिओ काढले, तशाच पद्धतीने यांनी केलंय. आणि हा महाराष्ट्रातलं एप्स्टीन आहे. ह्या व्यवस्थेत ज्यांनी ते काय उपभोग केलाय त्याच्या संदर्भातले सगळं गैरप्रकार केलेत. माझी मागणी अशी होती की मोकोकानुसार या सगळ्या टोळीवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, इन्क्लुडिंग चाकण कारवाई. अजितराव, ही वस्तुस्थिती आहे आणि एक पत्रकार म्हणून मी सांगतो, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 4 ते 5 दिवसामध्ये मराठवाड्यातले साधारण 3 भोंदूबाबा असे होते जे लोकांना असे गंडवायचे. त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं, त्यांना पकडून दिलं आणि आत्ताही तो खटला लढतोय. या महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूंची संख्या काही कमी नाही आहे. पण अशा भोंदूगिरीला आळा घालण्याच्यासाठी आपल्याकडे कायदा आहे. आता त्यांनी एक अतिशय गंभीर मुद्दा सांगितला की त्या कायद्याच्या अंमलबजावणीवर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि हे सगळं इतकी वर्ष घडत होतं. काल घडलं, आज उघडकीस आलं असं नाही आहे, अनेक वर्ष घडत होतं. इथल्या व्यवस्थेचं हे अपयश नाही आहे का? आणि इथली अख्खी व्यवस्था त्याच्या एखाद्या भोंदूच्या पायावर नेऊन लोटांगण घालायला लावणं हे व्यवस्थेचं अपयश नाही का? महाराष्ट्राचा हा एक प्रकारचे अधोगतीचं लक्षण नाही का? विलाजी, आपण म्हणताय ते दुर्दैवानं अतिशय खरंय आणि हे मान्य करतानाही यातना होत आहेत. या व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपण जे बोललात आणि महेश झगडे सर जे म्हणालेत, सर आपण फार थोडे लोक असे असतो की जे छाती ठोकपणे समाजासमोर येऊन बोलू शकतो, कारण आपण कुठल्याही गैरव्यवहारामध्ये लिप्त नाही आहोत. विलासराव, मध्यस्थ लायझनर्स नावाच्या एका किड्यानं ही यंत्रणा पोखरून काढलीये. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहेत. साहेब आम्हाला नेहमी शिकवतात की सार्वजनिक जीवनामध्ये काम करायचं तर चरित्र आणि चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो, या राज्यामध्ये जे अधिकारी या बाबाच्या नादी लागले आणि जे राजकारणी एक पातळी सोडून, बरेचसे लोक देवभोळे आहेत. आपण केसरकरांचं नाव घेतलं, अत्यंत देवभोळे आहेत केसरकर. कोणी सांगितलंय त्या बाबाकडे जातील, हात जोडतील, पाया पडतील, काही तिथे बाबा आपल्याला सेवा करायची संधी मिळते का ते करतील. वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये. काही लोक देवभोळे मदत करतील, काही कंत्राट देण्यासाठी वगैरे काही असं काही करतात. नाही, 2 मिनिटं मला याच्यामधल्या मी ज्या सगळ्या या व्यवस्था नाही, मी थेट विचारतोय तुम्हाला, देवभोळे असणं आणि व्यवस्था घेऊन जाणं फरक आहे ना त्याच्यामध्ये. व्यक्तिगतरित्या कोणी कुठेही जावं त्याच्याबद्दल एक वेळ नाही, पण व्यवस्थेबद्दल प्रश्न चालू आहे इथं. नाही, GR काढला गेलाय. व्यवस्था बघा, असं आहे की व्यक्तिगत राजकारणी हा राजकारणामध्ये आल्यानंतर, सार्वजनिक जीवनामध्ये अधिकारी हा अधिकारी झाल्यानंतर निश्चितपणे त्याच्याकडे आपण व्यवस्था म्हणून पाहतो. एखाद्यावरती श्रद्धा असणं हे चूक नाही, परंतु ज्याच्यावरती श्रद्धा ठेवली तो माणूस चुकीचा निघणं हे निश्चितपणे क्लेशदायक असतं. आता सध्या यामध्ये जे लोक भरडले जात आहेत त्यांची परिस्थिती अशी आहे, मुका ठोकला हाकना बोंब अशी परिस्थिती आहे विलासरावजी, की आता अनेक संसार धोक्यामध्ये आहेत. आणि हे सगळं होत असताना जेव्हा मी स्थानिक असल्यामुळं आम्हाला अनेक याचे कंगोरे माहिती आहेत. या बाबाकडे घेऊन जाणारे मध्यस्थ कोण आहेत ते आम्हाला माहिती आहेत. अजितराव, बाकी सगळं सोडा, तुम्ही स्थानिक आहेत म्हणून मी विचारतो, त्याचा धंदा काय होता? दुसरा पोटा पाण्याचा त्याचा धंदा काय करत होता? आता 1,500-2,000 कोटी संपत्ती कशी आली? राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताशिवाय आली का? अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय आली का? नाही, विलासराव, एक लक्षात घ्या की हे नुसतंच राजकीय नेत्या, याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्या की काही लोक याच्या शक्ती करता किंवा त्या तंत्रमंत्र करता जात होते का? अजिबात नाही. काही जे लायझन्स आहेत ते याच्या मार्फत, याचं जे ओळखीचं जाळ आहे त्याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल, त्यातनं अधिकाधिक पैसे कसे कमवता येतील याकरता त्याच्याजवळ गेले. पण पिडलं कोण गेलं बघा, तर जो सगळ्यात शेवटचा घटक आहे, ज्या सामान्य आमच्या भगिनी आहेत, ज्या आपल्या कौटुंबिक अडचणी घेऊन त्याच्याकडे गेल्या होत्या, त्या पिचल्या गेल्या. मात्र जी बडी धेंड आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांनी पार्टनरशिप्स केल्या, पैसे कमवले, काहींना बदल्या करून हव्या होत्या, काहींना कंत्राटा हवी होती, या ओळखीतनं आपली कामं झालेली हवी होती आणि हे या बाबाला कळलं होतं. त्यामुळं हा त्याचा व्यवसाय वाढत गेला. एक लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य खरी श्रद्धा कुठं असते तर ती पंढरपूरच्या वारी जाणाऱ्या वारकऱ्यामध्ये असते. अशा बाबांकडे जाणारे तोच पांडुरंग झाला अनेकांचा. काय घेऊन बसलाय तुम्ही? तोच पांडुरंग, त्यालाच पांडुरंग म्हणायला लागले काही लोक. तर नाही, हे चुकीचं आहे विलासरावजी, हे अतिशय चुकीचं आहे. आणि सर म्हणाले त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रशासनाला एक मोठी परंपरा आहे. आज माझे काही पत्रकार मित्र नाशिकमध्ये होते, आमच्या पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोललो, कागदपत्र निघाली, जमिनीच्या पार्टनरशिप्स मध्ये नावं बघितले, तेव्हा खरोखर खाली बघायची वेळ आली की अरे हे काय आहे. ज्यांनी राज्य चालवायचं
तेच जर असे बाबा बुवा, खाली बघू बिल्डर नका, यांच्या अजितराव बरोबर खाली बघू नाही, नका, आता जेलमध्ये तुला टाका, सांगतो, गुन्हे दाखल माननीय करा त्यांच्यावरती, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. आणि महाराष्ट्रात असे जे बोंधू आहेत ना सगळे, एक बोंधू गेला असं नाहीये. निवेदन करतील. अजितराव सगळे बोंधू महाराष्ट्रातले पकडायची मोहीम घ्या. वाळू तस्करांचे वगैरे करतो ना आपण मोहीम. त्यांच्यावरती महेश कठोर जगडे सर कारवाई म्हणाले केली जाईल. आता, राज्यभरातले सगळे बंधू जे असतील ना त्यांची यादी द्यायला सुद्धा तयार आहेत. तुम्ही त्या सगळ्यांवर ते आत्ताच्या आत्ता कारवाई करा, जेणेकरून अनेक आया बहिणी ज्या आहेत ना. विलासजी, या प्रकरणात सुद्धा सगळ्याच अधिकाऱ्यांना आपल्याला नाव ठेवता येणार नाही. जानेवारी पासून नाशिकच्या पोलिसांनी, या सर्व प्रकरणाच्या, नगरच्या पोलिसांनी, अहिल्यानगरच्या पोलिसांनी या प्रकरणाचा मागोवा घेतला. आमच्या 5 भगिनींना तयार केलं. त्या तक्रार करायला तयार नव्हत्या. त्यांना विश्वास दिला, प्रसंगी पोलीस संरक्षण दिलं. हा माणूस, हा नराधम न्यूझीलंडला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. पोलिसांनी त्याला लुकआउट नोटीस दिली असती, त्याच्या इतर अनेक गोष्टी केल्या असत्या. या सगळ्याचा अतिशय बारकाईनं विचार करून त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता त्याला पकडला. तेव्हा त्याच्या परिसरामध्ये जो सापळा लावला निश्चित होता, पोलिसांना माहिती चांगलं होतं. काम ज्यांनी केलं अधिकाऱ्यांचं, त्यांचं कौतुक. पण जे चुकलेले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल. निश्चित, पण ज्यांनी हा केलं, मी येतो विलासजी, तुमच्याकडे, वेळ त्यांच्यावरती कमी आहे माझ्याकडे. हेमलताताई पाटील आपल्या सोबत आहेत. ताई, कुठल्याही दबावाला बळी केवळ फोटो एखाद्या सोबत आला आणि प्रश्न लगेच त्याचा राजीनामा झाला असं नाहीये. ज्याची खरंच इथं भूमिका होती त्या सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. अशा प्रकारची भूमिका माध्यम म्हणून आम्ही घेतोय आणि निश्चितपणे तशाच प्रकारची ती भूमिका असली पाहिजे. पण अशी काय गोष्ट आहे, ह्या सगळ्या बंधुगिरीच्या मुळाशी नेमकं काय आहे? भीती आहे, लोभ आहे, की मानसिक गुलामगिरी आहे? का राजकीय नेत्यांना अशा प्रकारच्या भोंदूंच्या पायावर जाऊन लोटांगण घालावं लागतं? विलासजी, या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदा अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सांगायचंय की या चर्चेमध्ये तुमच्या पक्षाने असं केलं, तुमच्या नेत्याने असं केलं, आमच्या नेत्याने असं केलं, असं म्हणून मला कुठलाही पॉलिटिकल स्कोर या ठिकाणी करायचा नाहीये, सेट करायचा नाहीये. अतिशय प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगते की प्रत्येकाने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारण्याची गरज आहे. आज आपण जे बघितलं की या ठिकाणी आर्थिक शोषण झालेलं आहे, सामाजिक शोषण झालेलं आहे, शारीरिक शोषण झालं आहे. सर्वसामान्य लोक भरडले गेलेले आहेत. ज्यांनी आपले त्याच्यामधून फायदा करून घेतलाय, पॉलिटिकल स्कोर करून घेतलाय, ते तर अजून बड्या धेंडांची नावं आणि त्यांच्यावरची कारवाई या ठिकाणी पुढे येणार आहे. परंतु जेव्हा एखादा राजकीय नेता किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी, म्हणजे आपण म्हणतो की समाज सुशिक्षित आहे पण सुसंस्कृत नाहीये, आणि जेव्हा सर्वसामान्य माणूस या नेत्यांना आपला आयडॉल मानतो, हा नेता जे करतो, म्हणजे नेता कसा भांग पाडतो, कशा पद्धतीचे इस्त्रीचे कपडे घालतो, त्याचंच अनुकरण कार्यकर्ता किंवा नागरिक करत राहतो. आणि जेव्हा अशा पद्धतीचे नेते, अशा पद्धतीचे अधिकारी अशा भोंदू बाबाकडे जातात आणि 50 पैशाचा चिंचोका लाख रुपयाला विकत घेतात, त्या भोंदू बाबाच्या पुढे पुढे करतात आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार करतात, त्यावेळेला हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की याच्यामध्ये चूक आहे, 100% चूक आहे. जे कोणी गुंतलेलं आहे, कुठल्या उद्देशाने त्या बाबाकडे गेलेला आहे, त्या सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मला एक महत्वाचा प्रश्न विचारला की नेत्यांना का असं करावं वाटतं. मला असं वाटतं की राजकारण एक पॉलिटिकल इन्सिक्युरिटी असते म्हणा, किंवा सतत एक पदाचा हव्यास की पुढच्या पदावर गेल्यानंतर मला काही मिळेल. आणि हे सगळं करताना एखाद्या बाबाच्या जर वरती ओळखी असतील तर त्या बाबाच्या जवळ जाणं, त्याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, त्या माध्यमातून त्या नेत्याकडे जाणं आणि आपल्याला त्याचा फायदा करून घेणं, किंवा त्या बाबाने काही चिंचोका दिला, आणखीन काही यज्ञ सांगितला आणि काही विधी सांगितले तर आपल्याला काहीतरी हस्तगत होऊ शकतं, आपल्याला मोठी पोझिशन मिळू शकते, हा एक उद्देश. आणि अधिकाऱ्यांचा दुसरा उद्देश की त्या नेत्याच्या जवळ जाऊन आपल्याला आर्थिक त्याचा फायदा करून घेणं, जसं काही जमिनीमध्ये पैसे गुंतवलेत आणि अनेक व्यवहार आहेत. तर हे सगळं एक विशेष सर्कल आहे. याच्यामध्ये आर्थिक लाभ मिळवणं, सत्तेचा फायदा मिळवून घेणं, यासाठी हे सगळं जे काही घडलंय ते झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं किंवा जे आज राज ठाकरे बोलले, की अतिशय राज ठाकरेंनी जे काही बोलले, तर हे सगळं जे आहे की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला, जिथे आपण फुले शाहू आंबेडकरांची, गाडगे महाराजांची परंपरा सांगतो, तर आपण ही नुसती परंपरा तोंडी सांगतो. अनेक दाभोळकरांना, अनेक पानसऱ्यांना या ठिकाणी आपला जीव द्यावा लागतो, तरी सुद्धा
ही विकृती ह्या समाजामधली संपत नाहीये. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. ह्या घटनेच्या निमित्ताने एक मोठा धडा घालून दिला पाहिजे आणि जे जे कोणी दोषी असतील त्या सगळ्या दोषींवरती कारवाई होऊन एक मोठा पक्ष आदर्श म्हणून तुम्ही घालून दिला पाहिजे. पक्ष म्हणून तुम्ही कारवाई करणार का? तुमच्या महिला अध्यक्षा ज्या आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? पक्ष म्हणून आमच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी अतिशय भूमिका घेतली, योग्य भूमिका घेतली. रुपालीताई चाकणकरांचा राजीनामाही झालेला आहे आणि रुपालीताईंनी असेल किंवा सुप्रियाताईंनी असेल किंवा प्रफुल्ल पटेलांनी असेल, सर्वांनी सांगितलं की याच्यामध्ये जे कोणी राजकीय नेते मग कुठल्याही पक्षाचे असो ते जर सापडले असतील, त्यांच्यावरती जर त्यांच्यावरचे दोष जर सिद्ध झाले तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ती भूमिका पक्षातल्या सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची आहे आणि आमचा पक्ष अगदी 100% याच्यावरती ताई, जे जे सिद्ध दोषी नाही, असतील सिद्ध व्हायला खूप वर्ष लागतात. मला वाटतं की चौकशीच्या दरम्यान जर इन्व्हॉल्वमेंट त्यांची सापडली तर त्यांना पदावर ठेवू नका आणि ठेवलं नाही पाहिजे. जर या SITच्या चौकशीच्या दरम्यान जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आलेली असेल तर सिद्ध होईल तेव्हा मी राजीनामा दिला असं म्हटलं तर कसं चालेल? योगेशजी, आज राज ठाकरेंनी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली या सगळ्या संदर्भातली. एक विरोधी पक्षात तुम्ही आहात आणि राजकारणाला आज खऱ्या अर्थानं अशा विचारांची गरज आहे की जिथं अशा भोंदूगिरीला कुठलाही थारा असणार नाही आहे. तुमची काय भूमिका असणार आहे पुढच्या काळामध्ये या अशा विषयाच्या अनुषंगानं? विलासजी, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, अशा विषयांवरती खरं तर स्पष्ट बोलणंच गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीने, या भोंदूगिरीला सगळ्यात जास्त जर कोण जबाबदार असेल तर ते आम्ही राजकारणी स्वतः जबाबदार आहोत. त्यात मी सुद्धा आलो, इतरही माझे मित्र, जेवढे प्रवक्ते मित्र आहेत ते सगळे याच्यामध्ये समान भागीदार आम्ही सगळे आहोत. याचं कारण असं आहे की काही मतांसाठी काही फेवर्स मिळावेत म्हणून आम्ही यांच्याबरोबर आमचे फोटो काढतो, ते व्हायरल करतो. ते फोटो बघून सर्वसामान्य जनतेला असं वाटायला लागतं की हा खरंच कोणीतरी प्रभावी बाबा आहे आणि ते त्याच्या नादी लागत असतात. तुमच्या जर भावना असतील, तुमच्या श्रद्धा असतील, ह्या तुमच्या वैयक्तिक असायला हव्यात. खरं तर अगदी तुमचा धर्म देखील हा तुमचा वैयक्तिक असला पाहिजे. परंतु हे सगळी पथ्य सध्या महाराष्ट्रामध्ये पाळणं आम्ही सगळ्यांनी बंद केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की जी गरीब जनता ज्या पद्धतीने त्यांना संकटांचा सामना करावा लागतोय, त्यांची कुठेतरी अशी भावना व्हायला लागलेली आहे की जर या समाजातील मोठ्या व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती या बाबाच्या नादाला लागत असतील तर हा बाबा खरंच प्रभावी आहे आणि माझ्या आयुष्यातून काही गोष्टी च्या निराकरण करण्यासाठी मला त्यांचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर सर्वप्रथम राजकारण्यांनी अशा बाबांकडे जाणं बंद करणं गरजेचं आहे. आजही तुम्ही इंस्टाग्राम फक्त ओपन करा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असे अनेक बाबा इंस्टाग्रामवरती नुसतं सर्च केलात तरी तुम्हाला सापडतील. हे नुसतं राजकारण्यांपुरतंही मर्यादित नाही, माध्यमांनी सुद्धा या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणता तरी एखादा बाबा हनुमानाशी बोलतोय, मारुतीरायाशी बोलतोय म्हणून माध्यमच दाखवत असतात अर्धा तास, एक तास. हे सुद्धा माध्यमांनी थांबवणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा ही अंधश्रद्धा पसरवली जाते. समाजातील एकूणच सर्व प्रतिष्ठित घटकांनी या गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे मी राजकारणी म्हणून फक्त बोलत नाहीये. या महाराष्ट्राचा एक पुरोगामी नागरिक म्हणून हे पथ्य आम्ही सर्वांनीच पाळणं गरजेचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतृत्व असं आहे जे आम्हाला ह्या गोष्टी पाळायला लावतच, परंतु कुठेतरी समाजामध्ये ते झिरपत जावं याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल. महेश सर, शेवटची कमेंट, यातून महाराष्ट्रानं काय धडा घ्यायला हवा या सगळ्या प्रकरणात? विलासजी, त्याच्याकडे मी बोलतोच, पण त्याच्या अगोदर एक छोटासा मुद्दा असा आहे की अशीच एक घटना, म्हणजे हा जो भोंदू बाबा आहे तो काहीतरी लिक्विड लोकांना देत होता आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की सिल्डनाफिल सारखे केमिकल सेक्शुअल याच्या बाबतीमध्ये देतो, तो त्याच्यामध्ये टाकत होता. अशीच घटना महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पूर्वी घडली होती आणि सगळे बॉलिवूडचे ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस ते तसा एक द्रव्य घ्यायचे, त्याच्यावरती महाराष्ट्र FDAने फार मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्याला जेरबंद केला होता, त्याला त्याच्यावरती कारवाई घेतली. तर म्हणजे आत्ताच FDA झोपलंय का की हा जर बाबा जर काही देत असेल तर त्याच्यामध्ये निश्चित काय आहे, हा झाला मुद्दा. पण मला आपण जसं म्हटलं की मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे की महाराष्ट्राने आता ठरवलं पाहिजे की इथून पुढे असे प्रकार आम्ही होऊ देणार नाही. ऍक्शन घ्यायचं ते होणार आहे, डिटरंट ऍक्शन पाहिजेच आहे, पण होऊ देणार नाही. आपण कुठेतरी ह्या जे पोस्ट मॉर्टेमच्या फेज मधून त्या ह्याच्यामधून आपण कुठेतरी ह्या प्रिव्हेंटिव्ह आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र आपण फार पुरोगामी समजतो, संतांचा समजतो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे की माध्यमांनी, समाजाने
आणि शासनाने एकत्र येऊन अशा प्रवृत्त्या ज्या आहेत ह्या प्रवृत्ती खरं म्हणजे की त्याच्या दे शुड बी निप्ड इन द बड, म्हणजे त्याच्यामध्ये थोडे फोपवल्याच नाही पाहिजेत, पण हे ठरवलं पाहिजे. खरं म्हणजे ते काय होतं की अशा घटना घडतात, त्याच्यावरती चर्चा होतात, मग विरोधकाकडून त्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा, मग सत्ताधारी म्हणतात आम्ही कारवाई करू, पण हा विषय मग पुढचा विषय येईपर्यंत थांबतो. मला वाटतं की हा विषय तसा विजू देता कामा नये, हा विषय तेवढ ठेवला पाहिजे. आणि ह्या भगिनींच्यावरती जो अत्याचार होतो फार सॉफ्ट टार्गेट आहे भगिनींच्या बाबतीत. ते सॉफ्ट टार्गेट मला वाटतं कधीतरी याच्याकडे एक फोकस दिला पाहिजे आणि तिथे हे सॉफ्ट टार्गेट वाचवण्यासाठी मग आपल्याकडे महिला आणि बाल कल्याण विभाग आहे, महिला आयोग आहे, हे तरी कमीत कमी सक्षम केले पाहिजेत. पोलीस दल सक्षम केलं पाहिजे, सगळी यंत्रणा सक्षम केली पाहिजे. त्याच्याशिवाय मला वाटतं की आणि याच्यामध्ये माझं काही अजून एक म्हणणं आहे सर याच्यामध्ये, की धार्मिक नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे. कारण धार्मिक नेत्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे आपला धर्म काय आहे. त्यांनी हे सांगितलं पाहिजे की बुवाबाजीला आणि अशा गोष्टींना धर्मात स्थान नाही आहे आणि हे बदनाम करणारे. बघा ना किती मोठा आघात या सगळ्याचा ह्या व्यक्तीच्यामुळे धर्मावर सुद्धा झालेला आहे. त्यामुळे धर्म पाळणाऱ्याच लोकांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आणि समाजातल्या इतर बुवाबाबांनी सुद्धा लक्षात घ्या, आता यापुढे महाराष्ट्रातले सामान्य माणसं ह्या बुवाबाजीला निश्चितपणे पोलिसांच्या माध्यमातून आळा घालण्याचा प्रयत्न करतील. राजकीय नेत्यांनी सुद्धा निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण कुठे जातोय, आम्ही पत्रकारांनी केला पाहिजे, अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, सगळ्यांनी केला पाहिजे. कारण आपण वाहवत जातो आणि वाहत जाऊन कुठपर्यंत पोहोचतोय याचा पत्ता लागतो तेव्हा समोर येतं ते म्हणजे एवढं मोठं हे सगळं कांड, ज्याला आज कॅप्टन फाईल म्हटलं जातं आहे. महाराष्ट्र घरंगळत इथपर्यंत आलेला आहे. आपण पुन्हा मूळ जागी जाऊया, प्रयत्न करूया. या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.